सांगणं आहे मराठा आरक्षणाचं. गोरगरिबांचे लेकरं खूप आक्रोश करताय, खूप तळतळ आहे त्यांचं, खूप काम आहेत, खूप कष्ट आहेत आई बापाचे. एकदा मराठा समाजाच्या लेकराकडे बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी. आणि यावेळेस मराठ्यांनी आणले पण ओबीसी बांधव सुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आले. सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं. आम्ही तसे खंबीरच आहेत, आम्ही लढणार. इथून तुम्ही एक प्रयोग त्याच्यामध्ये केला होता, मुस्लिम समाजाला सोबत घ्यायचा मराठा समाजाला. हा कुठेतरी प्रयोग जो आहे तो घाटर म्हणून जो मेसेज गेला तो चुकीचा गेलाय का किंवा त्याचा परिणाम झाला असं वाटतं का? नाही, आता ते जुळलं नाही आमचं काय करू. जुळलं असतं तर सुपडा सापच केला असतं. दादा इथून पुढे तुम्ही पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात. नाही बाबा, तुम्ही तर कुंकडचे कुंकड चालले बाबा. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदा देवदर्शन दौरा करताय आणि तुळजाभवानीला काय तिकडे घातलं काय आणि पुढचं नियोजन काय आहे तुमचं? आईच्या नतमस्तक होण्यासाठी आलो. पाठीमागे खूप वेळेस आम्ही आलो. दैवत आहे हिंदूच्या धर्मातील आई तुळजाभवानी, कुलस्वामी आई तुळजाभवानी कुलदैवत आहे. इथे दर्शनाला, पंढरपूरला दर्शनाला प्रत्येक वेळेस आम्ही जातो येतो. असं काय नाही निवडणुकीचं काय नाही. निवडणुकीचं काय विषय. मराठा आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आहे? आता उपोषण होणार. जबरदस्त सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाटील नुकत्याच विधानसभाच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीचे बहुमत मिळाले त्याच्यावर कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे. ईव्हीएम बाबतीत त्याच्यावर संशय व्यक्त केला जातो. आपल्याला काय वाटतं त्याबाबत? खरंच ईव्हीएम याच्यामध्ये परिणामकारक ठरलं का किंवा झालंय का? नाही, ते मला नाही माहित. कारण ज्यातलं माहित नाही त्यात बोलू नये. आणि मला ज्यातलं माहिती आहे ते सोडीत नसतं. मग मी पुढं कुणी असो. बोला. यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय, तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी अंतरवाली सामूहिक उपोषण, आमरण उपोषण करणार आहे. एखाद्या दिवस बहुतेक असंही होऊ शकतं की हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार आहे. बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतं आणि मुंबईत सुद्धा आमरण उपोषण आम्ही करू शकतो. पण आता आधी समाजाला विचारणं आहे की सामूहिक उपोषण अंतरवालीतच करायचं, आमरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं. हे सुद्धा होऊ शकतं, शक्यता आहे. बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईत सुद्धा होऊ शकतं. पण आधी समाजाला विचारा. दोन नावं मुख्यमंत्री पदासाठी सध्या रसिके सुरू दिसते. भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आहे. आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आपला पाठिंबा असणार आहे? नाही, शेवटी काय असतं बघा, काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, लढावं लागणार आहे. कोणी आलं तरी, म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे. आमच्या चळवळीवर विश्वास आहे. कोणी झालं तरी मुंडकर पाय देऊन आरक्षण घेणार. फडणवीसला शुभेच्छा देणार, देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार का? अरे भाऊ देता खरी, कोण होत आहे कोण नाही का आधी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला. त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे. काय वाटतं आपल्याला? राजकारणाची आम्ही या मैदानातच नाहीये, त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय बोलून उपयोग नाही. पण एक मात्र खरं आहे, आम्ही आमच्या आमरण उपोषणावर सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीवर ठाम आहे. परंतु एखाद्या वेळेस मुंबईत सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला, बहुतेक अशी सुद्धा शक्यता आहे. पण समाजाला विचारतो, सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आमची बैठक होईल, अंतरवालीत करायचं का मुंबईत करायचं. पण मुंबईत सामूहिक करता येणार नाही. नवीन सरकार स्थापन झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार आहात? सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीत होणार आणि घराघरातले लाखो मराठी, शेकडो मराठी तिथं बसणार आहे. दादा, हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता, मराठा समाजावरची जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाही, त्याच्या मागे कारण शोधतील का किंवा काय आपल्याला वाटतं की कशामुळे हा फॅक्टर झाला? त्याला काय कारण उघड मैदानातच नव्हतं, नाही तर पाडून टाकले असते, दण पाडले असते सगळे. मालक समाज आहे, समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही. मुलगा म्हणतो मी समाजाचा मुलगा आहे, मूर्खासारखा मी समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देणार नाही. पण समाजाशिवाय, मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही. यांच्या सुद्धा माझं मराठीचे यांनी म्हणावं. एखाद्या आमदारांनी मराठी साथ नाही, मग बघा त्याला कसं गचुराला धरून बाहेर काढतात मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.